नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे, आनंदाची आहे. तर मित्रांनो, उरले फक्त 5 दिवस आणि 5 दिवसानंतर आपल्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे. परंतु तत्पूर्वी आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता मिळू शकेल किंवा आपल्या खात्यावर जमा होऊ शकेल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, आज 4 तारीख आहे आणि उद्या गुरु नानक जयंती निमित्त सुट्टी असणार आहे. त्यामुळे डीबीटीचं काम आज आणि उद्या सुरू होणार नाही. मात्र 6 तारखेपासून डीबीटीचं काम सुरू होणार आहे. तत्पूर्वी अनेक दिव्यांग बांधव आहे, तर त्या लाभार्थ्यांना जो काही ऑक्टोबरचा हप्ता वाढीव अनुदान म्हणून 2,500 रुपये मिळायला पाहिजे होते, तर त्यांना फक्त 1,500 रुपयेच मिळालेले आहे. त्याचबरोबर बरेच जे काही निराधार बांधव आहे त्यांना ऑक्टोबरचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही. तर अशा लाभार्थ्यांनी काय करायचं आहे की तात्काळ आजचा दिवस आहे आपल्याकडे, कारण परवापासून उद्याची सुट्टी आहे आणि परवा 6 तारखेपासून डीबीटी मार्फत पैसे वितरणाच्या कामाचे प्रोसेसिंग सुरू होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस आपल्याकडे आहे. आज आपल्याला तहसीलमध्ये जायचं आहे. जे दिव्यांग बांधव आहे तर त्यांनी आपलं UDID कार्ड, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, बँक पासबुक, आधार कार्ड हे सगळं घेऊन जायचं आहे आणि आजच्या आजच वेबसाईटवर ही सगळी माहिती संजय गांधी निराधार योजनेचं काम बघणाऱ्या कर्मचाऱ्याकडून अपडेट करून घ्यायची आहे. तरच मित्रांनो, आपल्याला जे काही दिव्यांग बांधवांचं जे काही वाढीव अनुदान आहे तर ते नोव्हेंबरचा हप्ता म्हणून 2,500 रुपये मिळू शकेल. त्याचबरोबर ऑक्टोबरचा राहिलेले 1,000 रुपये ते सुद्धा मिळू शकेल. परंतु हे काम मित्रांनो आजच्या आज करायचे. त्याचबरोबर जे निराधार बांधव आहे ज्यांना ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला नव्हता, तर त्यांनी सुद्धा आजच्या आज तहसीलमध्ये जाऊन हे काम करून घ्या. आणि बरेच जणांची अडचण अशी आहे की अनेक लाभार्थी वेळोवेळी फोन करून सांगत आहे तहसीलमध्ये आमचे डॉक्युमेंट घेत नाही किंवा कोणतीही कार्यवाही करून देत नाही. तर मित्रांनो, या संदर्भात संबंधित कर्मचारी अशा प्रकारची वाईट वागणूक आपल्याला देत असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तहसीलदारांना जाऊन भेटायचं आहे आणि तात्काळ त्यांना ही माहिती द्यायची आहे की मी दिव्यांग आहे, 40% पेक्षा जास्त अपंगत्व आहे माझं आणि मला या योजनेचा जो काही 2,500 रुपये वाढीव अनुदानाचा लाभ आहे तो मिळायला हवा. परंतु सदर कर्मचारी माझं UDID कार्ड आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट वेबसाईटवर अपडेट करून देत नाही. त्यामुळे काय होईल की तहसीलदार संबंधित कर्मचाऱ्यांना आदेश देतील आणि आपलं काम तात्काळ करून देतील आणि त्यामुळे आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही वाढीव अनुदानाचा टप्पा आहे तर तो नोव्हेंबरचा हप्ता जमा होईल. त्याचबरोबर इतर निराधारांनी सुद्धा अशाच प्रकारचं काम करायचं आहे. तहसीलदार साहेबांना भेटायचं आहे, तरच हे खालचे कर्मचारी काम करतात आणि आपलं काम वेबसाईटवर अपडेट करून देतील. तर मित्रांनो, फक्त आजचाच दिवस आपल्याकडे आहे, कारण उद्या गुरु नानक जयंतीची सुट्टी असणार आहे. त्यामुळे तहसीलला सुद्धा सुट्टी असणार आहे. आणि दुसरी गोष्ट की 6 तारखेपासून मात्र डीबीटी प्रोसेसिंगचे काम सुरू होणार आहे. साधारणतः यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. त्यानंतर 8 तारखेचा शनिवार आलेला आहे आणि 9 तारखेचा रविवार आलेला आहे. त्यामुळे 8 आणि 9 तारखेला कोणतेही कामकाज होऊ शकणार नाही पैसे वितरणाचं. आणि 10 तारखेपासून मात्र आपल्या खात्यावर या योजनेचे जे काही नोव्हेंबरचा हप्ता आहे तर तो जमा होऊ शकेल. त्यानुसार मित्रांनो, 10 तारखेला जे निराधार बांधव आहे तर त्यांच्या खात्यावर 1,500 रुपये जमा होतील. मात्र जे काही दिव्यांग बांधव आहे त्यांच्या खात्यावर 2,500 रुपयाप्रमाणे वाढीव अनुदान जमा होईल. त्याचबरोबर विधवा महिलांबाबत महत्वाची माहिती आहे की त्यांचं अजूनपर्यंत अनुदान वाढलेलं नाही, तर त्यामुळे सध्या तरी त्यांना 1,500 रुपयेच मिळणार आहे.
तर ही बाब शासन स्तरावर आहे की त्यांचं अनुदान लवकरात लवकर वाढणार आहे, परंतु याला वेळ लागू शकते. तुर्तास तरी निराधार बांधव आणि विधवा महिला यांना 1500 रुपये मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट होती. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.